पाहतात मुक्तिदाता न्यूज चॅनल। आंबेडकरी चळवळीतला धगधगता निखारा असलेल्या माननीय दादासाहेब शेळके, राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना यांच्याकडून मुक्तिदाता न्यूज चॅनलचे संपादक गौतम तुपसुंदरे यांचा सत्कार करण्यात आला। त्यावेळी त्यांनी काढलेले उद्गार। मुक्तिदाता चॅनलचे संपादक आदरणीय गौतमदादा तुपसुंदरे यांनी माझ्या घरी एक बाईट घेण्याच्या निमित्ताने या ठिकाणी एक सदीच्या भेट सुद्धा घेतली। आणि जेव्हा जेव्हा मी विदर्भामध्ये फिरत असतो, जेव्हा गौतमदादाच्या दिग्रस या गावी गेल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये फिरत असताना त्यांचं संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाव निघतं। सामाजिक कार्यात एकदम आक्रमक असलेलं नेतृत्व म्हणून त्यांची यवतमाळ जिल्ह्यामध्ये ख्याती आहे। आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी गोरगरीब, आदिवासी, बौद्ध, दलित, ओबीसी आणि कोणी असो, कोणत्याही जाती धर्माचा असो, त्यांनी लेखणीच्या माध्यमातून संविधानाच्या अधीन राहून त्यांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आणि म्हणून त्यांचं फार मोठं सामाजिक योगदान आहे। योगायोगाला खरंच मला अनेक दिवसापासून इच्छा होती की एखाद्या भीम टायगर सेनेच्या कार्यक्रमात त्यांना एक सामाजिक योगदान हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करावा, परंतु दुर्दैवाने वेळेच्या अभावी म्हणा काहीतरी कारणास्तव तो योग जुळून आलेला नव्हता। पण आता योगायोगाने जे महाराष्ट्रात आरक्षणात उपवर्गीकरण जे वादंग चालू आहे आणि त्याचाच आधार घेऊन त्या ठिकाणी या ठिकाणी गौतमदादा मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी आलेत। आणि मला त्यांच्या सामाजिक कार्याची मला जाणीव झाली। आणि जो मी पूर्वी ठरविला होता की गौतमदादाला जे त्यांचं काम आहे त्यांची दखल म्हणून एक सामाजिक योगदान म्हणून त्यांचा एक सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी मला सत्कार करायचा होता, त्यांना पुरस्कार द्यायचा होता। तो योगाला या ठिकाणी भीम टायगर सेनेच्या माध्यमातून मी स्वतः गौतमदादा यांना एक सन्मान पत्र देऊन एक सामाजिक योगदान हा पुरस्कार देत आहे, तो त्यांनी स्वीकारावा। हार फिरीचे खेड्यात तर जीवनातला माझा सगळ्यात मोठा सन्मान आहे। नाही, छोटी एक मिनिट स्टॉप कर, एक मिनिट छोटी। हा व्हिडिओ मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।